महाराष्ट्र शासनाने यावर्षी प्राथमिक शाळेतील शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका कमी केल्याने क्रीडा शिक्षकांवर व विशेषतः खेळाडूंवर वर्कलोड बाबत अन्याय होणार आहे. म्हणून शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका पूर्ववत ठेवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. क्रीडा शिक्षकांच्या शिष्टमंडळाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांची भेट घेऊन शारीरिक शिक्षणाच्या तासिका कमी न करण्याबाबत निवेदन दिले. प्रशासन अधिकाऱ्यांनी 23 जून रोजी परिपत्रकाद्वारे इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गाच्या शारीरिक शिक्षणाचे 2 तास कमी करून ते मूल्यसंवर्धन विषयाला देण्यात यावे असे आदेश सर्व शाळांना दिले होते. या आदेशामुळे शारीरिक शिक्षणाचा 50% वर्कलोड कमी होणार आहे. तसे झाले तर अनेक क्रीडा शिक्षकांच्या कार्यभारावर परिणाम होणार आहे. आज प्रशासन अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. सदर पत्रक रद्द करण्याचे आश्वासन दिल्यामुळे या संदर्भात होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष दशरथ गुरव, शहर अध्यक्ष विठ्ठल कुंभार, संतोष जाधव, प्राध्यापक राहुल हजारे, प्राध्यापक प्रमोद संगे, प्राध्यापक सागर गायकवाड, डॉक्टर उज्ज्वल मलजी, संजय पंडित, प्रसन्न काटकर, शीतल शिंदे, पप्पू मैत्री आदी क्रीडा शिक्षकांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री मल्हारी मानेसाहेब यांच्याकडे आलो होतो निवेदन देण्यासाठी. सोलापूर शहर जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीनं त्यांना आज निवेदन देण्यात आलं आहे. कारण न्यू एज्युकेशन पॉलिसी NEPच्या माध्यमातून मूल्यवर्धन हा विषय ॲड करायला सांगितले शिक्षण दररोजच्या वेळापत्रकामध्ये, परंतु त्यामध्ये कुठेच उल्लेख केलेला नव्हतं की शारीरिक शिक्षणाचं तास कमी करून ते द्या म्हणून. त्याच्यामध्ये व्यवस्था करा म्हणून सांगितलं होतं, परंतु आपल्या महानगरपालिकेकडून शिक्षण मंडळाकडून चुकून पत्र काढण्यात आलं की कला, क्रीडा, कार्यानुभव यापैकी कुठल्याही विषयाचं तासिका कमी करून ते मूल्यवर्धन तासिका आठवड्यातून 2 दिवस देण्यात यावं असं पत्र काढले होते. त्यानुसार आम्ही आज प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी साहेबांना भेटलो. त्यांना त्याचं महत्त्व म्हणजे त्याचं काय त्याच्या पाठीमागे गांभीर्य आहे हे समजावून सांगितलं. खेळाचे तास कमी करायचं नाही, कमी केलं तर काय होतं परिणाम हे पण त्यांना सांगितलं. त्यामुळे त्यांना ते पटलं. त्यांनी आश्वासन दिलेलं की 2 दिवसात सुधारित पत्र करून ते तुमचं शारीरिक शिक्षणाचे तास कमी करणार नाही असं आश्वासन दिलेले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.